96.67 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार करा. 6 या अंकाची स्थानिक किंमत लिहिली आपण, ह्या 6ची लिहिली, त्यानंतर त्याचा गुणाकार करायचा. आता गुणाकार सर्वांना येतो, दशांश चिन्ह आलं म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही. गुणाकार करून घ्या आधी. 6 गुणिले 6 6 36 बरोबर. आता इथे 0 आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 6 6 36 गुणाकार करून घेतला. दशांश वरती जेवढे घर सोडून दशांश चिन्ह दिलाय तेवढेच घर खाली सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं. कळालं का? समजलं? आता हे गुणाकाराचं कळालं तुम्हाला. तसंच भागाकाराचं, दशांश चिन्ह भागाकारात दशांश चिन्ह कुठं जायचं हे घेतला. भागाकार येतो सर्वांना. 3 1 3 वरून घेतले 9 3 3 9. जेव्हा आपण हे पुढच्या याचा वरून 9 घेणार आहे तर याला भाग देणार आहे तर वरून घेतलेल्या संख्येला ती घेतली का मग जेव्हा भाग द्यायचा असतो त्या अगोदरच दशांश चिन्ह देऊन टाकायचं. इथं इकडून मोजून दशांश चिन्ह द्यायचं नाही. वरून आपण 3 1 3 याचा भागाकार झाला, दशांश चिन्हाच्या अगोदरच्या अंकांचा संख्येचा भागाकार झाला, तर त्यानंतर जो अंक असतो त्याला भाग देताना त्या अगोदर आपण दशांश चिन्ह देऊन घ्यायचं आणि मग त्याचा भागाकार काय येते उत्तर द्यायचं. समजलं का? भागाकार कळाला दशांश चिन्हाचा. बेरीज आणि वजाबाकी दशांश चिन्हाची घ्यायची एकदा. आपण काय करतो, संख्या मांडून घेतो. आपल्याला उद्या मांडून बेरीज करता येते, त्या पद्धतीने आधी मांडून घ्या. आहे तशी संख्या, ही संख्या मांडताना आपण एकक स्थानातून सुरुवात करणार आहोत. 9 0 6 5. आता पहा असं मांडलं. आता इथं होतं दशांश चिन्ह शेवटी 2 अंक सोडून म्हणून एक खाली एक आलं, बरोबर आहे. पण काही वेळेस वेगळं होतं, ते आपण पुढे पाहू. ही मांडणी केल्यानंतर बेरीज तर सर्वांना येते. बेरीज करताना पण यांची बेरीज करून घेतली. 9 7 16 4 1 5 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं. 9 6 15 चला 1 5 आणि 6 या पद्धतीने करायचं. पण आता समजा हे दशांश चिन्ह इथं देण्याऐवजी जर इथं दिलं असतं तर इथं खाली काय करावं लागलं असतं बदल माहितीये का तुम्हाला? हा दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं, दशांश चिन्हाच्या इकडची संख्या इकडे लिहून घ्यायची आणि राहिलेली उरलेली तिकडची संख्या इथून तिकडे लिहायची अशी. समजलं का? समजलं का काय करायचं? दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह देऊन घ्यायचं, त्यानंतर संख्या लिहायची. दशांश चिन्हाच्या उजव्या साईडची उजवीकडे लिहायची, डाव्या साईडची डावीकडे लिहायची आणि बेरीज करायची. मग आता इथं वरती काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे 0 असतं. मग 0 आणि 9 0 आणि 9 किती होणार आहे का? 9. 7 आणि 0 7 6 आणि 4 10. मग तुम्ही म्हणणार इथं 10 लिहायचे करायचे? अजिबात नाही, 10 डायरेक्ट लिहायचे नाही. आपण इकडं वरती हातचा देऊ शकतो, फक्त दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह देऊन घ्या आणि याचा हातचा इकडं 6 आणि 4 10 हातचा लेख 9 1 10 आणि 5 15. कळलं का? समजलं का? हो, ठीक आहे. त्याच पद्धतीने वजाबाकी काहीच वेगळी नाही, तरी पण एक एक्झाम्पल घेऊ. इथं पण दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं, वर असं आधी दिलेलं असतं तुम्हाला आणि मग ते लिहून घ्यायचं अंक काय असतील ते. समजलं का? आणि आता इथं काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचा. मग आता 10तून 6 गेले 4, हे 10 कुठून आले? इकडून एक हातचा दिल्यामुळं इथं राहिलेले 6. 6तून 0 गेला 6, 7तून 0 गेला 5. इथं 6तून जातील तर दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह देऊन घेतलं. 6तून जाणार नाही, शेजारच्याकडून हातचा गेला 16. 16 मधून 7 गेले 9 आणि 8 राहिले ते तसेच खाली. इथं काही नाही म्हणजे 0 असतं. समजलं का? मेन पॉइंट दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आपल्या मनाने घ्यायचं नाही, बदलायचं नाही. संख्येला इकडचं तिकडं तिकडचं इकडं फिरवायचं नाही मनाने. कळलं? त्याला महत्व आहे. उत्तर चुकतं नाही तर मग
आणखी काही दशांश चिन्हामध्ये कुणाला काही अडचण कशाचं काय विचारायचंय? नाही. पहा आपण व्हिडिओ का रेकॉर्ड करतो बरं? व्हिडिओ याच्यासाठी रेकॉर्ड करतो आपण. काही मुलांना आता सांगितलेलं एखादी गोष्ट नाही समजत पटकन एकदा सांगणं, मग त्यांनी काय करायचं, घरी गेलं तर परत एकदा पाहायचा व्हिडिओ आणि त्यानंतर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं नाही ते बारकाईने पाहायचं. एकदा सोडून आपण दोनदा पाहू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि समजून घेऊ शकतो. समजलं? किंवा तुम्हाला याच्यावरचे व्यवसाय सोडवायला दिले तर आपल्याला काय होतं, एखादी स्टेप नेमकं काय करायचं होतं, इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचा होता का, काय करायचं, एखादी स्टेप आपल्याकडून राहते. 2-3 स्टेप जरी आठवलं तरी एक कोणती तरी विसरतो आपण. मग अशा वेळेस आपल्याला त्याचा आधार आहे या व्हिडिओचा, बरोबर आहे का नाही? आपण व्हिडिओ लावून परत परत ते पाहून आपल्या संकल्पना स्पष्ट करून घेऊ शकतो. समजलं सर्वांना? हो. ठीक.